नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग मिस्टेक सुधारण्याच्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत आणि तुम्ही सुधारताय. आज सुद्धा आपण असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याच्यातून तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स बऱ्याच कमी होतील. आपण जेव्हा स्पेलिंग लिहायला जातो त्यावेळी एक साऊंड असतो ऊ, आणि जेव्हा ऊ आवाज येतो त्यावेळी तुम्ही काय लिहिता? आता तुम्हाला फळ्यावर दिसत असेल आणि तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी उत्तर दिलं सुद्धा असेल की सर आम्ही डबल ओ लिहितो. बरोबर आहे, डबल ओ लिहिला जातो ऊ आवाजासाठी. पण त्याचबरोबर तुम्ही ऊ आवाजासाठी युई, ई डब्ल्यू, यू, यू आय आणि ओ यू एवढे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. मग आता एवढ्या ऑप्शन्सपैकी तुम्ही नेमकं कसं लिहिणार? आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी हेच शिकवणार आहे की ऊ आवाज आल्यानंतर एक्झॅक्टली याच्यातला कोणता स्वर कधी लिहायचा. सो पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की डबल ओ हा सगळ्यात जास्त वापरात असणारा, म्हणजे लहान स्पेलिंगमध्ये मोस्टली डबल ओ वापरला जाईल. पण याचा अर्थ असा नाही आहे की डबल ओच वापरला जातो. दुसरेही काही ऑप्शन्स आहेत तेही आपल्याला बघायचे आहेत. ऊचे दोन आवाज असतात. एक लॉंग साऊंड ऊ, ज्यावेळी आपण ओठाचा शेप राऊंड करतो ऊ, आणि एक साधारणतः ओठ आपण लांबट करतो त्यावेळी उ उ ऊ आणि ऊ. सो सिम्पली डबल ओ बोलताना मोस्टली आपण लॉंग साऊंड काढतो, जसं की रूम. रूमची स्पेलिंग तुम्ही लिहिताना आर डबल ओ आणि एम, रूम. बरोबर. फूल, फूलची स्पेलिंग तुम्ही काय लिहिणार? फ डबल ओ एल, फूल. प्रूफ, प्रूफची स्पेलिंग तुम्ही काय लिहिणार? प्रूफची स्पेलिंग लिहिण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्र लिहावा लागेल. प्र म्हणजे पी आणि आर. बरोबर. त्याला तुम्हाला लिहायचे आहे डबल ओ आणि फ, प्रूफ. पूल, पूल म्हणजे काय? तलाव. प डबल ओ एल. लुक. आता हा जो ऊ आहे हा शॉर्ट साऊंड आहे, लुक नाही, लुक, लुक. पण त्या शॉर्ट साऊंडसाठी सुद्धा आपण डबल ओ वापरतो. सो इंग्रजीमध्ये जनरली के किंवा डी हे जे साऊंड आहेत स्पेलिंगच्या शेवटी येतात त्यामुळे आपण जनरली शॉर्ट साऊंड काढतो, लाईक लुक. लक्षात आलं? सो हा एक पहिला जो तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऊ आवाजासाठी आपण डबल ओचा वापर करतो. आता बघूया यू आवाजासाठी, ऊ आवाजासाठी युई किंवा ई डब्ल्यूचा वापर आपण कधी करतो. तर हे जे दोन आवाज आहेत हे नेहमी शक्यतो लहान शब्दांमध्ये, मोनोसिलॅबल, सिंगल सिलॅबल वर्डमध्ये स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा तुम्हाला ऊ आवाज ऐकायला येतो, जसं की ब्लू, ऊ, त्यावेळी तुम्हाला ब्लू शब्द लिहिताना युई तरी लिहिता येईल किंवा ब्लला ई डब्ल्यू तरी. आता हे दोन्हीही स्पेलिंग बरोबर आहेत. याला होमोफोन म्हणतात इंग्रजीमध्ये. सेम साऊंड ब्लू, पण त्याचे अर्थ, मिनिंग्स डिफरंट आहे. हा ब्लू म्हणजे निळा रंग, तर हा ब्लू म्हणजे हा ब्लो ह्या क्रियापदाचा पास्ट फॉर्म आहे. सो ही एक ओळख आहे. तुम्ही कशी ओळखू शकता की युई लावायचा आहे का ई डब्ल्यू? जर तुमचा शब्द क्रियापद असेल, व्हर्ब, लक्षात आलं का? जसे ती एखादी क्रिया असेल तर तुम्हाला ई डब्ल्यू लावायचं आहे, आणि एखादं नाऊन असेल तर तुम्हाला युई, म्हणजे निळा रंग ही क्रिया नाही आहे, हा नाऊन आहे. सो हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आणि दुसरी एक ट्रिक, ई डब्ल्यू फक्त ल आणि आर शब्दाला लागतो. लक्षात आलं? सो ई डब्ल्यू लावताना फक्त तुम्हाला ल आणि आर ला लावता येईल, बाकी कुठल्याही कॉन्सोनंटला तुम्ही ई डब्ल्यू लावायचं नाही ऊ आवाजासाठी. ऊ आवाजासाठी पुन्हा सांगतोय. बाकी यू वगैरे तुम्ही आवाज काढाल त्यावेळी तुम्हाला लावता येईल, बट ऊ आवाजासाठी तुम्हाला ल आणि आर आणि एल लक्षात ठेवायचं आहे. ट्रू, ट्रू म्हणजे काय? खरं. ट्र, आता मला सांगा काय लिहा? येस, युई है ना. ट्रू म्हणजे खरं, नाऊन आहे. क्रू, आता हा क्रू शब्द नाऊन आहे. काही अपवादात्मक गोष्टी असतात, क्र, आणि त्याला तुम्ही लावला ई डब्ल्यू. क्रू म्हणजे काय? क्रू म्हणजे एखाद्या जहाजावर जे काम करणारे लोक असतात, स्टाफ, त्याला आपण म्हणतो क्रू. ग्लू, ग्लू म्हणजे गोल, गम, हा नाऊन आहे आणि म्हणून त्याला आपण काय लावणार? युई. ग्रू, ग्रू म्हणजे काय? तर ग्रू
हा ग्रो शब्दाचा पास्ट फॉर्म आहे. ग्रो म्हणजे काय? वाढणे. त्याचा पास्ट फॉर्म आहे ग्रू. सो ग्रू स्पेलिंग लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे EW, कारण हे क्रियापद आहे. लक्षात येते तुम्हाला? क्लू, क्लू CL, क्लू म्हणजे काय? आयडिया, बरोबर ना? सो नाऊन आहे, नाऊन आहे म्हणून तुम्ही काय लिहिणार? UI. फ्लू, फ्लू म्हणजे काय? तर फ्लू हा फ्लो शब्दाचा पास्ट फॉर्म आहे. फ्लो म्हणजे काय? तर वाहने. जसं ब्लो म्हणजे फुंकणे, फ्लो म्हणजे वाहने. फ्लो शब्दाचा फ्लो हा पास्ट फॉर्म आहे, क्रियापद आहे, आणि क्रियापद आहे तर तुम्हाला काय लिहायचे? EW. सू, आता हे ऍक्च्युली व्हर्ब आहे जे ह्या गटामध्ये आहे, पण आपल्याला सू शब्द लिहिताना UI लिहायचे. सू म्हणजे काय? तर एखाद्याला कोर्टामध्ये खेचणे. लक्षात आलं? सो ही क्रिया म्हणून आपण वापरतो. थ्रू, थ्रू हा थ्रो शब्दाचा पास्ट फॉर्म आहे. थ्रो, थ्रो म्हणजे काय? फेकणे. थ्रू म्हणजे काय? फेकला. सो थ्रू लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल? THREW. सो आय एम शुअर EW आणि UE कधी लिहायचं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. वारंवार बघून सुद्धा तुम्हाला या गोष्टी इझिली कळायला लागतील. आता बघूया, बऱ्याच जणांना वाटतं की सर यूचा आवाज ऊ होतो ना, एकट्या यूचा आवाज, फक्त एकटा यू जेव्हा येतो मोस्टली त्याचा आवाज आपण अ किंवा यू काढतो, ऊ काढत नाही. मग हा ऊ आवाज यूचा कुठे काढतो? तर तो काढतो जेव्हा यू हा मॅजिक ईच्या सोबत येतो. जेव्हा यू हा ईच्या मॅजिक ईच्या सोबत येतं, पण त्याला गोष्ट आहे, जर ती मॅजिक ई ल, एल किंवा आर, हा एल आणि आर हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. बाकी सगळ्या ठिकाणी मॅजिक ई मध्ये आपण यूचा आवाज यूज काढतो, पण ल किंवा र शब्दाला मॅजिक ई लागला, यू आणि मॅजिक ई, तर त्याचा आवाज ऊ काढतो. जसं आता बघा इथे लुक, लुक. सो एल आहे, सो एल ला तुम्हाला यूचा आवाज ऊ आणि हा मॅजिक ई. सो याचा आपण आवाज काढतो लुक. आता इथे तुम्हाला मुद्दा म्हणून लक्षात घ्यायचं आहे, इथे सुद्धा हा लुक आणि हा सुद्धा आहे लुक, पण याच्यामध्ये फरक काय आहे? तर हा शॉर्ट साऊंड आहे आणि हा मॅजिक ईचा साऊंड नेहमी लॉंग असतो, हा शॉर्ट नसतो. सो हा लुक, लुक. लक्षात आलं का? लुक म्हणजे उबदार, जसं आपण लुक वॉर्म म्हणतो, एखादं पाणी है ना, गरम पण नाही थंड नाही, साधारणतः उबदार कोमट, तर त्याला आपण लुक वॉर्म म्हणतो. लुक. रूट, रूट, र, रच्या जोडीला यू चा आवाज ऊ होऊ शकतो जर तुम्हाला डी च्या पुढे ई लिहिला तर. जर ई लिहिला नाही तर त्या यूचा आवाज अ होईल, रड होईल. सो रूट. तुमच्या लक्षात येते का? सो तुम्हाला काही जणांना असं वाटेल की सर र ला 2 ओ लिहू का? रूट. येस, तुम्ही लिहू शकता, पण ती स्पेलिंग आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही म्हणण्याचं मग हे कसं कळणार आम्हाला की डबल ओ लिहू का यू मॅजिक ईच्या जोडीला लिहू? तर ते ऑब्झर्वेशनने होणार. तुम्ही जेव्हा स्पेलिंग वाचता तेव्हा तुम्ही बघा. दुसरी गोष्ट, ह्या स्पेलिंग तशा खूप कमी आहेत. तुम्ही सिम्पली 10, 12, 15 ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या येतात ते 10-15 स्पेलिंग्स आहेत, तर तुम्ही इझिली ऑब्झर्व करू शकता. एक्सक्लूड, सॉरी इथे क्लूड, ओके. एक्स हा प्रेफिक्स आहे, EX. क्ल साठी तुम्ही काय लिहिणार? CL. आता तुम्हाला यू लिहायचं आहे. शक्यतो नेहमी लक्षात ठेवा, जे 2 सिलेबल वर्ड असतात, 2 सिलेबल, 1, 2, त्याच्यामध्ये शक्यतो सेकंड सिलेबल्स मध्ये जनरली डबल ओ लिहायची काही गरज नाही. तुम्ही यू मॅजिक ईच्या जोडीला लिहायचा. एक्सक्लूड, EX, CL, डबल ओ लिहायची गरज नाही. लक्षात आलं? ते फारसं नाहीच आहे. तुम्हाला फक्त मॅजिक ई वालाच यू वापरायचा आहे. रूल, तुम्हाला काही जणांना ज्यांना स्पेलिंग येत नाही ती मुलं कशी करतील? ROOL. त्यांना वाटेल हे बरोबर आहे, बट रूल शब्द यू च्या जोडीला मॅजिक ई लिहितो. रूल, हा रूल नाही आहे. रूल, रूल म्हणजे नियम. इन्क्लूड, 2 सिलेबल आहे, बरोबर. इन आणि 2 सिलेबल्स मध्ये आपल्याला काय करायचंय? मॅजिक ईच्या जोडीला. लक्षात येते सगळ्यांच्या? इथे डबल ओ वापरायचा नाही ऊ आवाजासाठी. प्रून, प्रून म्हणजे एखाद्या झाडाची फांदीची आपण छाटणी करतो त्याला प्रून म्हणतात, प्रूनिंग. सो
पहिल्यांदा तुम्हाला लिहावा लागेल, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रूव्ह म्हटलं तर डबल ओ लिहायला तुम्ही जाल, बट तुम्हाला यू लिहायचं आहे मॅजिक ईच्या जोडीला. अर्थात हे शब्द तुम्ही अनुभवातून समजू शकता, कधी यू वापरायचं आहे, कधी डबल ओ वापरायचं आहे. पण जर यू वापरला तुम्हाला कंपल्सरी त्याच्या जोडीला मॅजिक ई वापरायचंच आहे. आता दुसरी गोष्ट, यूचा अजून एका ठिकाणी उ आवाज होतो ज्यावेळी यूच्या जोडीला एल येतं. पण ह्याच्यामध्ये काही अपवादात्मक शब्द आहेत, जसं की पुल, फुल, बुल, बुल म्हणजे बैल. सो जेव्हा तुम्ही डबल एल लिहिताय, तुम्हाला जनरली यूचा आवाज उ काढता येतो, तिथे डबल ओ लिहायची गरज नाही. म्हणजे सिम्पली बी डबल ओ डबल एल असं आपण लिहित नाही. सो तुम्ही हे इझिली बघू शकता. पण इथे बघा, डल शब्द लिहिताना सुद्धा आपण डी यू डबल एल लिहितो, नल शब्द लिहिताना एन यू डबल एल, स्कल शब्द लिहिताना सुद्धा आपण डबल एल, बरोबर. आता ह्याच्यामध्ये फरक कसा करायचा, तर सिम्पली जर तुम्ही पुल शब्द बघितलात, प, फ आणि ब हे ओष्ठ वर्ण आहेत, हे ओष्ठ वर्ण आहेत, बरोबर. सो ओठाने बोलले जाणाऱ्या शब्दांना जनरली आपण उ आवाज काढतोय. फक्त स्पेलिंग मिस्टेक करताना आपल्याला हा काही प्रॉब्लेम एवढा येत नाही. सो इथे आय एम शुअर की मॅजिक ई वाला यू तुम्हाला समजला असेल. यूआयचा उ आवाज होतो का, तर येस, काही शब्दांमध्ये यूआयचा आवाज उ होतो. हे ठराविक शब्द आहेत, पण लक्षात ठेवा इथे ट्रिक काय आहे, यूआयच्या अगोदर र आला तरच त्याचा आवाज उ होतो. अर्थात हे एक स्पेसिफिक शब्द आहेत जे मी तुम्हाला दिलेत, सिम्पली तुम्ही पाठांतर करू शकता. जसं की फ्रूट, फ्रूटची स्पेलिंग लिहिताना तुम्ही एफ आर आणि त्याच्या पुढे लिहिता यू आय. सो सिम्पली इथे हा यू आयला, यू ला सायलेंट आणि हा आर यू आयचा आवाज उ, लक्षात आलं, फ्रूट. सो यू आयचा आवाज सुद्धा उ होतोय, लक्षात ठेवा. रिक्रूट, री आर ई, क्रूट, क्रला तुम्ही काय लिहिणार, सी आर आणि यू आय, यू आयचा आवाज इथे आपण काढतोय उ आणि हा ट, रिक्रूट. हे ठराविक शब्द आहेत. रिक्रूट म्हणजे काय, तर कामावर नोकरीची नेमणूक करणे, रिक्रूट, त्याला रिक्रूट म्हणतो. क्रूज, सगळ्यांना क्रूज शिप माहिती असेल, जेव्हा आपण नावेतून फिरतो, जहाजातून फिरतो, वेगवेगळ्या एक्सप्लोर करतो ठिकाण, त्याला क्रूझिंग म्हणतो आपण, क्रूज. क्रूजची स्पेलिंग लिहिताना सी आर, इथे सुद्धा आपण यू आय लिहितो, डबल ओ लिहित नाही. आणि झ साठी तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटेल की सर यस असेल, सॉरी झेड असेल, पण तिथे असतं यस आणि त्याला लागतं ई. सो लॉंग साऊंड नंतर जनरली तुम्हाला झ ऐकायला येतो, तो तुमचा यस ई असतो, लक्षात ठेवायचं. ब्रूज, ब्रूज म्हणजे जखम होणे, ब्रूज. हे ठराविक वर्ड्स आहेत, पण तुम्हाला माहिती पाहिजे की हा उ आवाजासाठी यू आय आलेला आहे आणि झ आवाजासाठी तुम्हाला लिहायचंय एस ई. लक्षात येते सगळ्यांच्या, सिंपल आहे. हे ठराविक शब्द आहे, तुम्ही सिम्पली काय करू शकता, दररोज दररोज करून तुम्हाला हे यू आय समजायला लागेल. हे खूप जास्त शब्द नाही, तुम्हाला सगळा फोकस करायचा आहे तो इकडे. हे तुमचे डे टू डे लाईफ मधले वर्ड्स आहेत. तुम्ही म्हणा सर मोठ्या स्पेलिंगमध्ये जनरली उ आवाज कमी असतो, यू आवाज जास्त असतो आणि यू आवाजाला आपण जनरली फक्त यूच लिहितो, त्यामुळे तो विषय राहणार नाही तुमच्यासाठी. आज आपण फक्त उ बघतोय. आता ओयूचा सुद्धा उ आवाज होतो काही स्पेलिंग मध्ये. अर्थात इंग्रजीमध्ये ओयूचा आवाज आऊ आहे, जे इंग्लिश मधले वर्ड आहेत प्रॉपर. पण जे फ्रेंच लँग्वेज मधून जे शब्द आले ज्यांच्या स्पेलिंग मध्ये ओयू आहे, तर असे शब्द त्यांनी तसेच ठेवलेत उ. काही याच्यामध्ये फ्रेंच लँग्वेज मधले शब्द आहेत. सो असे शब्द तुम्हाला सिम्पली पाठांतर करायचे आहेत. जसं की आता बघा शुड, शुडची स्पेलिंग तुम्ही लिहायला गेलं तर एस एच आणि तुम्हाला काय वाटेल, डबल ओ लिहूया. काही जणांना वाटेल सर यू मॅजिक याच्या जोडीला लिहूया, याच्यातला कुठलाही शब्द होणार नाही. शुड लिहिताना तुम्हाला लिहावं लागेल ओ यू आणि एल डी, एल सायलेंट असतो. काही शब्द पाठांतर करा. जसं शुड लिहिला, उड कसा लिहिणार, सिम्पली सेम, शुड तसा उड, तसा कुड, ओ यू एल डी. सो सिम्पली या ठिकाणी
ऊ साठी OU वापरलाय. सो शुड, कुड, वुड हे शब्द पाठांतर करू शकता. सूप आहे ना, आपण सूप घेतो. सूप स्पेलिंग तुम्ही काय लिहिणार? SOOP नाही, मग काय लिहिणार? SUPE नो. सूपची स्पेलिंग आपण लिहितो SOUP, सूप. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला पाठांतर करायचं आहे. ग्रुप असतो आपला, तुम्ही स्पेलिंग बऱ्याच वेळा बघितली असेल. ग्रुपची स्पेलिंग काय लिहितो आपण? OU. ग्रुप. कूपन, कूपन, आपल्याकडे कूपन दिलं जातं. कूपनची स्पेलिंग तुम्ही बघितली का कधी? COU, कू आणि पण. आता इथे पण लिहिताना जनरली इथे पण तुम्हाला वाटेल PAN, P, अजून तुम्हाला काही वेगळं वाटू शकतं है ना. PN, PON हा सुद्धा एक ऑप्शन असतो, लक्षात ठेवायचा आहे. रूट म्हणजे मार्ग. रूटची स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार? ROOT की RUT? नो, रूटची स्पेलिंग तुम्ही लिहिणार ROUTE. सो पाठांतर करायचे आहे ते शब्द. युथ म्हणजे तरुण. युथ स्पेलिंग तुम्ही पाहिली का कधी? YOU, येस, युथ. थ्रू, आता हा इथे थ्रू आहे, पण हा जो थ्रू आहे हा वेगळा आहे, प्रेपोजिशन्स आहे. आणि हा जो आहे हा क्रियापद आहे. ह्याची स्पेलिंग आहे THROUGH. थ्रू म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मधून. कुरिअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कुरिअरने आपल्याकडे वस्तू येतात. कुरिअरची स्पेलिंग तुम्ही कशी पाहिलेली आहे? COU, री आणि हा कुरिअर. सो हा जो ग्रुप आहे तो सिम्पली तुम्ही काय करायचं आहे? पाठांतर करायचं आहे. दररोज वाचून हे बेसिक वर्ड तुमचे इझिली लक्षात राहतील. सो आय एम शुअर यानंतर जेव्हा तुम्हाला स्पेलिंगमध्ये ऊ लिहायचं असेल, तुम्ही तुमचं थोडंसं डोकं चालवणार. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला रीडिंग येते. रीडिंग करता वेळी ऑब्झर्वेशन करत राहा. कुठल्या स्पेलिंगमध्ये मॅजिक वाला यू आहे, कुठल्या स्पेलिंगमध्ये डबल ओ आहे, कुठल्या स्पेलिंगमध्ये OU आहे, कुठल्या स्पेलिंगमध्ये UI आहे, हे नेहमी बघायचं आणि तसं ते फॉलो करायचं स्पेलिंग लिहित असताना. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा. धन्यवाद.